आताच्या क्षणाची सर्वात मोठी बातमी समोर येते बीड जिल्ह्यातून। आज धुलीवंदन संपूर्ण देशामध्ये आज रंगपंचमी खेळली जाते। आज आनंदोत्सव साजरा केला जातोय। एकीकडे पाहिलं तर हा सर्वात मोठा सण आज शिमगा पाडवा म्हणून आज सर्वत्र होळी आणि धुलीवंदन सर्वत्र आनंदोत्सव साजरा केला जातोय। त्याच अनुषंगाने आताच्या क्षणाची सर्वात मोठी बातमी समोर येते बीड जिल्ह्यातून। बीड जिल्ह्यातील केज तालुक्यातून आज सर्वात मोठी बातमी समोर येते आणि तो व्हिडिओ देखील आपण पाहणार आहोत, जो की कोणाला कल्पना देखील नसेल अशी बातमी समोर येते बीड जिल्ह्यातील केज तालुक्यातून। बीड जिल्ह्यातील केज तालुक्यातील एक गाव, त्या गावाचं नाव विडा आणि या विडा गावामध्ये एक 90 वर्षापासूनची एक अनोखी प्रथा आहे आणि ही प्रथा म्हणजे अनंतराव देशमुख यांनी सहजरित्या सुरू केलेली ही परंपरा आज केज तालुक्यातील विडा गावामध्ये 90 वर्षापासूनची परंपरा आस्थागायत चालू आहे। त्या गावामध्ये धुलीवंदनाच्या दिवशी कोणत्याही एका जावयाला पकडून आणतात आणि त्याची गारवावर बसवून कपडे वगैरे करून सोन्याची अंगठी करून त्याची मिरवणूक काढली जाते। परंतु हा नियम आणि ही परंपरा सर्वांना माहिती असल्यामुळे 8 दिवसापासून जावई संपूर्ण फरार असतात, ते गावकऱ्यांच्या निदर्शनास येत नाहीत। परंतु आज 60-65 वर्षाचे एक वयोवृद्ध जावई गावातीलच असल्यामुळे घरामध्ये चहा पित होते आणि कोणाला वाटलंही नव्हतं की वयोवृद्ध असल्यामुळे त्यांची कोणी मिरवणूक काढेल, परंतु त्यांना सहज बाहेर बोलवलं आणि त्यांना गारवावरती बसून त्यांची मिरवणूक काढली। आज डीजे लावला आणि त्यांचा पुष्पहाराने सत्कार करून त्यांना कपडे वगैरे करून मारुती मंदिरावर त्यांना संपूर्ण त्यांचा सत्कार करून त्यांची मिरवणूक काढली, त्यांची बाईट देखील घेतली, त्यांनी देखील सहमती केली। परंतु इथून मागचा इतिहास आहे विडा गावातील की 5 ग्रॅमची अंगठी ही जावयाला केली जाते, परंतु यावर्षी सोन्याचे भाव हे गगनाला भिडल्यामुळे या जावयाला सोन्याची अंगठी न देता चांगल्या क्वालिटीचे कपडे देऊन त्यांचा सत्कार करण्यात आलेला आहे, असंही गावकरी मंडळींनी पत्रकार परिषदेमध्ये बाईटमध्ये सांगितलं। TV9 मराठी, न्यूज 18 मराठी या आमच्या पत्रकार बांधवांनी घेतलेली ही बाईट आणि ही बातमी, हा व्हिडिओ देखील आपण पाहतोय। गारवावरती बसलेले जावई आणि त्यांची ही प्रतिक्रिया, एक अनोखी प्रतिक्रिया, एक अनोखी बातमी आणि एक अनोखी जुनी रूढी परंपरा आपल्याला बीड जिल्ह्यातील केज तालुक्यातील विडा गावामध्ये पाहायला मिळते। नक्कीच या व्हिडिओबद्दल आणि या अनोख्या परंपरेबद्दल आपली काय प्रतिक्रिया आहे आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा। आणि हो, आपल्या न्यूज तारका फडके चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन घंटेला प्रेस करा, कारण देश दुनियातील ताज्या घडामोडी, ताज्या बातम्या, नवनवीन अपडेट्स आपल्या चॅनलवर पाहायला मिळतात। ही अनोखी परंपरा आज सर्वांना आश्चर्यचकित करून जाते। नक्कीच आपली प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये कळवा। भेटूया पुढील व्हिडिओमध्ये।